हॅलो फ्रेंड्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1च्या अगोदर ज्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या होत्या त्या रिवाइज करून घेऊया आणि मग आपण प्रॅक्टिस सेट 1.1ला सुरुवात करूया. काय बघितलेल्या होत्या आपण प्रॅक्टिस सेट 1.1च्या अगोदर प्रॉपर्टी? तर आपण दोन प्रॉपर्टी बघितलेल्या होत्या. एक म्हणजेच कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. जर आपल्याला दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले असतील, सपोज कोऑर्डिनेट ऑफ ए इज 3 अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज -4, असे समजा आपल्याला दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले असतील, तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स आणि डिस्टन्स यामधलं रिलेशनचा फॉर्म्युला आपण बघितलेला होता. काय आहे तो फॉर्म्युला? डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग या दोघांपैकी लार्ज कोऑर्डिनेट कोणता आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि मग आपण या फॉर्म्युल्याचा उपयोग करून जर आपल्याला पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले असतील तर डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं ते आपण बघितलेलं होतं. त्यानंतर आपण सेकंड पॉइंट बघितलेला होता बिटवीननेस. बिटवीननेसमध्ये आपण काय बघितलेलं होतं? जर 3 पॉइंट कोलिनियर असतील तर सम ऑफ स्मॉल डिस्टन्सेस इज इक्वल टू लार्ज डिस्टन्स. डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स पी सी इज इक्वल टू डिस्टन्स AC. तर अशा प्रकारे हा बिटवीननेसचा फॉर्म्युला आपण बघितलेला होता आणि बिटवीननेसचं सिम्बॉल आपण बघितलेलं होतं A', B', C. B इज बिटवीन अँड C हे या सिम्बॉलने आपण दर्शवलेलं होतं. तर समजा आपल्याला प्रश्न विचारला, 3 डिस्टन्सेस आपल्याला दिलेले असतील आणि सांगितलं असेल की ते पॉइंट कोलिनियर आहेत का? असेल तर कोणता पॉइंट इतर दोन पॉइंटच्या बिटवीन आहे? मग आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला हा फॉर्म्युला चेक करावा लागेल. सम ऑफ स्मॉल डिस्टन्सेस इज इक्वल टू लार्ज डिस्टन्स आहे का? 3 डिस्टन्स दिलेले असतील तर आपल्याला ते चेक करून बघावं लागेल. आणि मग चेक केल्यानंतर कोणता पॉईंट इतर दोन पॉईंटच्या दरम्यान आहे, बिटवीन आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ज्या पॉईंटमधलं डिस्टन्स सर्वात जास्त असतं त्या पॉईंटच्या बिटवीन थर्ड पॉईंट असतो. हे आपण यामध्ये बघितलेलं होतं. त्यानंतर आपण थर्ड पॉइंट बघितलेला होता लाईन सेगमेंट अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट याचं नाव इन ब्रीफ सेग ए बी और सेग बी ए अशा प्रकारे आपण लिहिलेलं होतं. त्यानंतर आपण बघितलं लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. मग लेंथ ऑफ लाईन सेगमेंट मीन्स काय? The distance between the endpoints of line segment is called as length of line segment. Distance between the endpoint of line segment is called as length of line segment. And from 9th standard, length of line segment, write in brief only AB. Length AB फक्त आपण ए बीने या वर्षापासून दर्शवणार आहोत. जेव्हा जेव्हा ए बी असं लिहिलेलं असेल तेव्हा आपल्याला काय अभिप्रेत असणार आहे? लेंथ ए बी. ठीक आहे. तर हे 3 टॉपिक आपण लास्ट व्हिडिओमध्ये अभ्यासलेले होते आणि त्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 स्टडी करायचं आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 स्टडी करताना आपल्याला 6th स्टँडर्डमध्ये ज्या तुम्ही इंटेजरच्या प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत, ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजरचे जे काही रूल्स तुम्ही बघितलेले आहेत ते रूल्स पण आपण रिवाइज करूया. तुम्हाला ते माहिती आहेतच, पण काही स्टुडंटच्या बाबतीत थोडीशी मिस्टेक होऊ शकते, म्हणून ते आपण रूल रिवाइज करूया. तुम्हाला त्या रूलची अल्जेब्रामध्येही गरज असते. सायमल्टेनियस इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना तुम्हाला त्या रूलची आवश्यकता असते. तर लास्ट इयर पण आपण हे रूल बघितलेले होते. पुन्हा एकदा रिवाइज करूया तुमच्या माहितीसाठी. तर ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन असे ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनचे हे रूल आहेत. तर काय रूल आहेत बघा?
आपण एक एक्झाम्पलच घेऊया. बघा 4 एक्झाम्पल मी इथे लिहिलेले आहेत. तर बघा सेम साईन असणारे नंबर्स आपल्याला ॲड करायचे आहेत. इथे पण सेम साईन असणारे नंबर आहेत, इथे डिफरंट साईन असणारे नंबर आहेत, इथे पण डिफरंट साईन असणारे नंबर आहेत. हेच एक्झाम्पल्स मी इकडे लिहितो मल्टिप्लिकेशनसाठी. तर बघा सेम साईन असणारे नंबर्स असतील तर आपल्याला ते नंबर्स ॲड करायचे आणि सेम साईन आन्सरला द्यायचं आहे. काय रूल आहे बघा, जर सेम साईन असेल नंबरचे तर नंबर ॲड करायचे आणि सेम साईन आपल्याला आन्सरला लिहायचं आहे. डिफरंट साईन असेल तर नंबर सबट्रॅक्ट करायचे. मग 6 मधून साईन विचारत नाही घ्यायचं सबट्रॅक्ट करताना. 6 मधून 3 सबट्रॅक्ट झाले 3 आणि आन्सरला मोठ्या नंबरचं जे साईन आहे ते आन्सरला द्यायचं. इथे डिफरंट साईन आहे, नंबर सबट्रॅक्ट करायचे. 8 - 3 = 5 आणि आन्सरला या 2 नंबर पैकी जो मोठा नंबर असेल त्याचं साईन द्यायचं. बघा ॲडिशनचे 2 रूल आहेत. सेम साईन, नंबर ॲड करायचे, आन्सरला तेच साईन लिहायचं. सेम साईन असलं की नंबर ॲड करायचे, आन्सरला तेच साईन द्यायचे. डिफरंट साईन असेल तर नंबर सबट्रॅक्ट करायचे आणि आन्सरला मोठ्या नंबरचं साईन द्यायचं आहे. मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत सेम साईन असेल तर प्रॉडक्ट इज पॉझिटिव्ह. सेम साईन प्रॉडक्ट पॉझिटिव्ह. मग काय लिहिते 12 15. डिफरंट साईन प्रॉडक्ट इज निगेटिव्ह. तर बघा मल्टिप्लिकेशनचे रूल आणि ॲडिशनचे रूल त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. बऱ्याच वेळेला आपण इथे सुद्धा काही मुळं मायनस मायनस प्लस असं लिहून टाकतात, पण मायनस मायनस इथे मल्टिप्लिकेशन आहे का, प्रॉडक्ट असेल तर मायनस इंटू मायनस पॉझिटिव्ह होतं. इथे बऱ्याच वेळेला थोडीशी मिस्टेक होते. रूल्स तुम्हाला माहिती असतात पण लिहिताना थोडीशी गडबड होते. तर इथे लक्षात ठेवा मायनस मायनस इथे जर ॲडिशन असेल, इथे काही दुसरा प्रोडक्ट वगैरे दिलेला नसेल आणि ॲड करायचे असतील आपल्याला नंबर, तर सेम साईन असेल तर नंबर ॲड करायचे, प्रॉडक्ट दिलेला नसेल तर हे रूल एकदा लक्षात ठेवा. आपण आणि या दोघांपैकी एक या एक्झरसाइजमध्ये हे रूल आपण यूज करणार आहोत. तर हे मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशनचे जे काही रूल दिलेले आहेत ते नीट लक्षात ठेवा. आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. आपल्याला नंबर लाईन दिलेली आहे आणि टोटल आपल्याला 8 डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे आहेत. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स हा टॉपिक शिकताना बघितलेले होते. तरी पण या 8 पैकी तुमच्या माहितीसाठी आपण काही एक्झाम्पल सॉल्व करूया, काही डिस्टन्सेस आपण काढूया आणि मग रिमेनिंग डिस्टन्सेस तुम्ही स्वतःहून सॉल्व करायचे आहेत. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. टू फाइंड डिस्टन्स बी. तर कोणत्याही 2 पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करतो, फर्स्ट स्टेप, तर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट पहिले आपण लिहून घेतो. मग कोऑर्डिनेट ऑफ बी इज 2, कोऑर्डिनेट ऑफ ई इज 5. मग बीचा कोऑर्डिनेट आपण लिहूया. कोऑर्डिनेट ऑफ बी इज 2, कोऑर्डिनेट ऑफ ई is 5, which is greater coordinate or larger coordinate. Therefore 5 is greater than 2 and therefore distance B is equal to larger coordinate minus smaller coordinate. 1-2 एक्झाम्पलसाठी हा फॉर्म्युला लिहा म्हणजे पाठ होईल तुमचा. मग नंतर तुम्ही फॉर्म्युला नाही लिहिला तरी चालेल. लार्जर कोऑर्डिनेट आहे 5
-2 इज इक्वल टू 5 - 2 3 युनिट आपल्याला दिलेलं नाही आहे, 3 युनिट्स म्हणायचं आहे. आलेला आन्सर पुन्हा लिहा आणि देअरफॉर डिस्टन्स बी इज इक्वल टू 3 युनिट आणि त्याला फ्रेम करायची आहे. तर आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल, टू फाइंड डिस्टन्स जे ए. मग प्रथम काय करायचं आहे, जे आणि ए चे कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे. व्हॉट इज कोऑर्डिनेट ऑफ जे? -2. कोऑर्डिनेट ऑफ जे इज -2. कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1. विच इज लार्जर कोऑर्डिनेट? अर्थात पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह कोऑर्डिनेट. मग आपला 1 हा मोठा असेल अँड देअरफॉर 1 इज ग्रेटर दॅन -2 अँड देअरफॉर डिस्टन्स जे ए इज इक्वल टू 1 मायनस काय आहे, -2. तर असं -2 असं लिहून चालणार नाही. बऱ्याच वेळेला बाय मिस्टेक काही मुलं असं लिहितात. तर जेव्हा 2 साईन असतील तेव्हा हे दुसरं ब्रॅकेटमध्ये आलं पाहिजे. 1 मायनस आणि मायनस या दोघांमध्ये प्रॉडक्ट आहे आणि आपण आता रूल बघितला होता, सेम साईन असेल तर प्रॉडक्ट इज पॉझिटिव्ह. मग काय येणार इथे, 2 1 + 2 इज इक्वल टू 3 युनिट्स अँड देअरफॉर डिस्टन्स जे ए इज इक्वल टू 3 युनिट्स. तर आणखीन बघूया थोडंसं वेगळं एक्झाम्पल. आपण थर्डच बघूया. आपण काय दिलेले बघा, डिस्टन्स पी सी. टू फाइंड डिस्टन्स पी सी. सोल्युशन, पी सी, पी आणि सी चे कोऑर्डिनेट आपल्याला लिहावे लागतील. कोऑर्डिनेट ऑफ P is -4. Coordinate of C is 3. Which is larger coordinate? Therefore, 3 is greater than -4 and therefore distance PC is equal to larger coordinate minus smaller coordinate. 3 -4 आहे म्हणून ब्रॅकेट करायचा. -4 यांच्यामध्ये प्रॉडक्ट आहे, सेम साइन असेल तर प्रॉडक्ट इज पॉझिटिव्ह अँड देअरफॉर 3 + 4 इज इक्वल टू 7 युनिट्स. आन्सर पुन्हा लिहायचं आहे अँड देअरफॉर डिस्टन्स पी सी इज इक्वल टू 7 युनिट्स. तर तुम्हाला समजलं असेल. आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. फिफ्थ एक्झाम्पल घेऊया, थोडंसं वेगळं. टू फाइंड डिस्टन्स के ओ. कोऑर्डिनेट ऑफ के इज -3. कोऑर्डिनेट ऑफ ओ इज 0. विच इज लार्जर कोऑर्डिनेट? 0 हा मोठा असेल. नंबर लाईन वरती जो राईट साईडला असतो तो लार्जर कोऑर्डिनेट असतो अँड देअरफॉर 0 इज ग्रेटर दॅन -3 अँड देअरफॉर डिस्टन्स के ओ इज इक्वल टू 0 मायनस लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. स्मॉलर कोऑर्डिनेट आहे -3. एक साइन आलेला आहे, मग पुन्हा दुसरं साइन आलंय म्हणून ब्रॅकेट करायचं आहे आपल्याला. 0 प्लस प्रॉडक्ट आहे, सेम साइन प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आणि 0 मध्ये 3 ॲड केले तर तोच नंबर आपल्याला मिळेल अँड देअरफॉर डिस्टन्स के ओ इज 3 युनिट्स. ठीक आहे, आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. 4 एक्झाम्पल आपण सॉल्व केले. आता 5वं एक्झाम्पल मी असंच तुम्हाला सांगतो. डिस्टन्स, टू फाइंड डिस्टन्स QH. QH तुमच्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं नाही आहे. मी असंच एक एक्झाम्पल घेतलं आपल्याला प्रॅक्टिससाठी.
तर coordinate of Q -5, coordinate of H -1, and therefore which is larger coordinate? -5 -1. राईट साइडचा जो कोऑर्डिनेट आहे तो मोठा असणार. -1 is greater than -5, and therefore distance QH is equal to larger coordinate minus smaller coordinate. प्रत्येक वेळेला फॉर्म्युला बोलायचा असा, म्हणजे पाठ होईल तुमचा तो -1 मायनस इंटू मायनस प्लस 5. आता बघा इथे आपल्याला ॲडिशनचा कोणता रूल वापरायचा आहे? डिफरंट साईन दिलेले दोन्ही नंबरचे. डिफरंट साईन असेल तर नंबर सबट्रॅक्ट करायचे. मग 5 - 1 4. आणि कोणतं साईन लिहायचं? जो मोठा नंबर आहे त्याचं जे साईन आहे ते आपण आन्सरला लिहायचं. पॉझिटिव्ह साईन असं नाही लिहिलं तरी चालतं. अँड देअरफॉर डिस्टन्स QH इज इक्वल टू 4 युनिट्स. तर जसं मी हे एक एक्झाम्पल इथे माझ्या मनाचं घेतलेलं आहे, तसंच हे डिस्टन्सेस सोडून याच नंबर लाईनवरचे तुम्ही काही प्रॉब्लेम असेच आणखीन स्वतःचे तयार करा आणि प्रॅक्टिससाठी ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडून बघा. तर आता हे 5 एक्झाम्पल्स तुम्हाला जर समजले असतील तर ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या नोटबुकमध्ये ते लिहून काढायचे. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. काय आहे बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ द कोऑर्डिनेट ऑफ A इज x. A या पॉईंटचा कोऑर्डिनेट x दिलेला आहे. कोऑर्डिनेट ऑफ B इज y. B या पॉईंटचा कोऑर्डिनेट दिलेला आहे y. आणि x आणि y च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. x आणि y च्या आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि आपल्याला डिस्टन्स AB फाइंड आउट करायचा आहे. तर आपण 1 बाय 1 प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर नंबर 1 आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टू फाइंड डिस्टन्स AB. डिस्टन्स AB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला काय दिलेलं आहे? x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 7 असं आपल्याला दिलेलं आहे. मग डिस्टन्स फाइंड आउट करताना आपण अगोदर त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहितो. मग आपण कोऑर्डिनेट लिहूया. A या पॉईंटचा कोऑर्डिनेट दिलेला आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A इज x, बट x इज इक्वल टू 1. कोऑर्डिनेट ऑफ B इज y. B या पॉईंटचा कोऑर्डिनेट आपल्याला y दिलेला आहे, बट y इज इक्वल टू 7. मग आपण नेक्स्ट स्टेप काय करतो? विच इज लार्जर कोऑर्डिनेट, and therefore 7 is greater than 1, and therefore distance AB is equal to 7 larger coordinate minus smaller coordinate 6 units, and therefore distance AB. आलेला आन्सर लिहिण्याची सवय ठेवा. ही आलेला आन्सर पुन्हा लिहायचं आहे आणि त्याला फ्रेम करायची अशा प्रकारे. आपण आणखीन एक प्रॉब्लेम घेऊया. नंबर 2. x इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू -2. आपल्याला काय लिहायचं आहे सोल्युशनमध्ये? कोऑर्डिनेट ऑफ A इज x and x is equal to given 6. Coordinate of B is y and y is equal to -2, which is larger coordinate, and therefore 6 is greater than -2, and therefore distance AB is equal to larger coordinate minus smaller coordinate. 6 minus -2 आहे म्हणून ब्रॅकेट करणार आपण. 6 plus 2 is equal to 8 units, and therefore distance AB is equal to 8 units. तर अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला समजत असतील. आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया थोडंसं वेगळं आणि मग बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा. 4th एक्झाम्पल आपण बघूया. x is equal to -4, y is equal to -5 to find distance AB.
मग आपल्याला काय लिहिता येईल? सर्वात अगोदर काय करायचं? ए आणि बी चे कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे. कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स बट एक्स इज इक्वल टू -4. कोऑर्डिनेट ऑफ बी इज y but y is equal to -5 and which is larger coordinate? -4 -5 यामध्ये लार्ज कोणता आहे? लक्षात येत नसेल पटकन तर आपली नंबर लाईन बघायची आहे. नंबर लाईनमध्ये हा 4 कुठे आहे? राईटला असणार आहे आणि राईट साईडचा कोऑर्डिनेट नेहमी मोठा असतो. -4 is greater than -5 and therefore distance AB is equal to larger coordinate minus smaller coordinate is equal to -4 minus into minus plus 5. आता बघा डिफरंट साइन आहे. डिफरंट साइन असेल तर नंबर सबट्रॅक्ट करायचे. मग 5 - 4 1 मोठ्या नंबरचं साइन आन्सरला लिहायचं and therefore distance AB is equal to 1 unit. तर तुम्हाला हे एक्झाम्पल समजले असतील. उरलेले जे 3 एक्झाम्पल्स आहे ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आन्सर न विसरता चेक करायचं आहे तुम्ही बरोबर सोडवलंय का ते. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. काय दिलेलं आहे बघा नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन गिवन बिलो find which of the point is between other two. If the points are not collinear, state so. आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एकूण 6 प्रॉब्लेम दिलेले आहेत. 6 एक्झाम्पल्स दिलेले त्या थर्ड प्रॉब्लेममध्ये. त्यातले 2 मी इथे लिहिलेत. 6 एक्झाम्पल सेम पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत ते दोन्ही मी इथे घेतलेले आहेत. तर तुम्हाला 3 डिस्टन्सेस दिलेले आहेत आणि त्यामध्ये 3 पॉईंट्स दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे? ते पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही ते ठरवायचं आहे आणि जर कोलिनियर नसतील तर का कोलिनियर नाही आहे तेही आपल्याला सांगायचं आहे. तर मग आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट वन काय म्हणायचं आहे बघा. Distance PR is equal to 7, distance PQ is equal to 10, distance QR is equal to 3 given. ही माहिती आपल्याला दिलेला आहे. मग आता आपल्याला बिटवीननेस यूज करायचा आहे. सगळ्यात जे मोठं डिस्टन्स आहे ते इतर 2 स्मॉल डिस्टन्सेसच्या सम एवढं असलं पाहिजे. असेल तर ते पॉईंट कोलिनियर. मग आपण स्मॉल डिस्टन्सेसची सम बघूया काय आहे. डिस्टन्स नाव डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR सम ऑफ स्मॉल डिस्टन्सेस इज इक्वल टू 7 प्लस 3 is equal to 10. Say statement number 1. And the large distance PQ is equal to 10. Say statement number 2. The sum of small distances from 1 and 2 is equal to large distances. त्यांच्या राईट साइड इक्वल आहेत म्हणून त्यांच्या लेफ्ट साइड इक्वल होतील. फ्रॉम 1 and 2 we get distance PR plus distance QR is equal to distance PQ. Sum of small distances is equal to large distance and therefore PQ are collinear and therefore point P, Q and R are collinear. And which point is between other two? तर आपण काय बघितलेलं होतं. ज्या पॉइंट मधलं डिस्टन्स सर्वात मोठं असतं त्या 2 पॉइंटच्या बिटवीन थर्ड पॉइंट असतो. मग इथे डिस्टन्स PQ हे आपलं लार्ज डिस्टन्स आहे म्हणजेच थर्ड पॉइंट R हा P आणि Qच्या बिटवीन असेल. अँड
R is between P and Q. That is P dash R dash Q. असंही आपण लिहू शकतो. तर बघा सोपं एक्झाम्पल होतं. आपल्याला कोणता पॉईंट इतर दोन पॉईंटच्या बिटवीन आहे तेही लिहायचं होतं आणि ते पॉईंट कोलिनियर आहेत का तेही आपल्याला बघायचं होतं. तर आपण हे सेकंड एक्झाम्पलही याप्रमाणे सोडून बघूया. मग बाकीची एक्झाम्पल या दोन एक्झाम्पल सारखीच आहे. तर आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया. काय दिलेलं आहे बघा. सेकंड एक्झाम्पल डिस्टन्स आर एस दिलेला आहे. डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. डिस्टन्स एस टी इज इक्वल टू 6. डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4. Q1. आता यामध्ये सर्वात मोठं डिस्टन्स आणि सर्वात लहान डिस्टन्सेस कोणते आहेत बघा. डिस्टन्स आर एस इज द लार्ज डिस्टन्स and distance ST and distance RT are the small distances. मग आपल्याला स्मॉल डिस्टन्सेसची सम करून बघायचे. and therefore sum of small distances, distance ST plus distance RT is equal to 6 plus 4 is equal to 10. Say statement number 1. Large distance. Distance RS is equal to 8. From 1 and 2 we get काय दिसतंय बघा 1 आणि 2 मध्ये. 1 आणि 2 च्या राईट साईड इक्वल नाही आहेत. मग त्यांच्या राईट साईड इक्वल नाहीत म्हणजे त्यांच्या लेफ्ट साईड सुद्धा इक्वल नाहीत. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल. and therefore distance ST plus distance RT is not equal to distance RS. Sum of small distances is not equal to large distance and therefore point R, S and T are not collinear. त्याचं रिझन काय आहे. सम ऑफ स्मॉल डिस्टन्सेस इज नॉट इक्वल टू लार्ज डिस्टन्स अँड देअरफॉर पॉईंट पी आर एस अँड टी आर नॉट कोलिनियर. तर या दोन एक्झाम्पल सारखे रिमेनिंग 4 एक्झाम्पल आहेत. काही एक्झाम्पल फर्स्ट सारखे असतील त्यांचा आन्सर, काही एक्झाम्पलचा आन्सर या सेकंड प्रमाणे असेल. तर याप्रमाणेच तुम्ही ते पुढचे 4 एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत. सोपे आहेत म्हणून ते मी तुम्हाला सॉल्व करायला सांगतोय. तर आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 4. काय दिलेलं आहे बघा. फोर्थ प्रॉब्लेम. ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स ए बी सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 10, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 8. फाइंड डिस्टन्स ए बी. ए बी सी हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. 2 डिस्टन्सेस आपल्याला दिले. थर्ड डिस्टन्सेस आपल्याला काढायचं आहे. अँड कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे 3 पॉईंट कोलिनियर आपल्याला दिलेले आहेत पण कोणता पॉईंट बिटवीन आहे इतर दोघांच्या ते आपल्याला दिलेलं नाही आहे. मग आपल्याला इथे 2 पॉसिबिलिटी विचारात घेता येतील. 2च का ते बघा. तर आपल्याला ही 2 डिस्टन्सेस दिलेली आहेत. म्हणजे हे डिस्टन्स ए सी असेल समजा 10 आणि डिस्टन्स बी सी असेल 8. म्हणजे सी इज बिटवीन ए अँड बी. ही एक पॉसिबिलिटी होईल आपली. त्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी होईल की हे लार्जर डिस्टन्स असेल. मग लार्ज डिस्टन्स असेल डिस्टन्स ए सी. मग आपण ए सी असं घेऊ शकतो आणि बी हा त्यांच्या बिटवीन असेल. बघा डिस्टन्स ए सी दिलेला आहे आपल्याला 10 आणि डिस्टन्स बी सी दिलेला आहे आपल्याला 8 आणि आपल्याला ए बी काढायचं आहे. तर या 2 पॉसिबिलिटी होईल. तिसरी पॉसिबिलिटी घेऊ शकतो का आपण बी सीच्या बिटवीन ए. नाही घेऊ शकत कारण बी सी हे डिस्टन्स 8 आहे आणि बी सीच्या बिटवीन जर आपण हा घेतला तर हे लार्जर डिस्टन्स
आणि बी सी हे स्मॉलर डिस्टन्स येईल. बघा हे डिस्टन्स 8 येईल आणि हे डिस्टन्स स्मॉलर डिस्टन्स 10 येईल. ही प्लस पॉसिबिलिटी असणार नाही. या दोन पॉसिबिलिटी आपल्याला विचारात घेऊन डिस्टन्स ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पॉसिबिलिटी कशा विचारात घेतल्या त्या तुम्ही बघितल्यात. फर्स्ट पॉसिबिलिटी नंबर 1 काय घेतलं होतं आपण, सी इज बिटवीन ए अँड बी. C is between A and B and therefore A dash C dash B असा बिटवीननेस आपल्याला विचारात घ्यायचा आहे. and therefore distance AB is equal to distance AC plus distance BC. Large distance is equal to sum of small distances. Distance AC is 10 plus distance BC is 8. 10 plus 8 is equal to 18 units and therefore distance AB is equal to 18 units. Number 2, second possibility मध्ये काय घेणार आहे आपण, P is between, हे आपण लार्ज डिस्टन्स घेणार आहे. B is between A and C, therefore A dash B dash C and therefore sum of small distances. बघा जे काही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते नेहमी लेफ्ट साईडला असावं, त्या दृष्टीने मी इथे फॉर्म्युला लिहिला आहे. इथे लार्ज डिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ स्मॉल डिस्टन्सेस असं लिहिलं. आता इथे सम ऑफ स्मॉल डिस्टन्सेस इज इक्वल टू लार्ज डिस्टन्स ए सी असं लिहितोय मी. तर आपल्याला ए बी फाइंड आउट करायचं आहे. ए बी लेफ्ट साईडला येण्यासाठी मी अशा प्रकारे लिहिलं आहे. मग आता व्हॅल्यू लिहूया इथे. देअरफॉर डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी दिलेला आहे 8 आणि डिस्टन्स ए सी दिलेला आहे 10. या 8ला आपण शिफ्ट करूया. 8 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होईल. काय मिळेल मग आपल्याला, देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 10 minus 8 is equal to, therefore distance AB is equal to 2 units. तर अशा प्रकारे आपण दोन पॉसिबिलिटी बघितल्या आणि दोन्ही पॉसिबिलिटीच्या बाबतीत आपण डिस्टन्स ए बी फाइंड आउट केलेला आहे. म्हणजे डिस्टन्स ए बीचे दोन पॉसिबल आन्सर्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे सोल्युशन त्याचं लिहून काढायचं आहे. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया काय आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, आपण प्रॉब्लेम नंबर जो 4 बघितलेला आहे सेम त्याच पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. पॉईंट XYZ कोलिनियर पॉईंट दिलेले आहेत आणि आपल्याला दोन डिस्टन्सेस दिलेले आहेत आणि आपल्याला XZ काढायचा आहे. मग इथे सुद्धा आपल्याला दोन पॉसिबिलिटी विचारात घ्यावे लागतील. काय त्या दोन पॉसिबिलिटी असतील, एक तर हे स्मॉल डिस्टन्सेस असतील आणि हे लार्ज डिस्टन्स असेल. म्हणजे आपल्याला बिटवीननेस कसं येईल बघा, XZ हे स्मॉल डिस्टन्स असेल आणि त्यांच्या बिटवीन Y असेल. डिस्टन्स XY 17, डिस्टन्स YZ 8 आणि आपल्याला हे लार्ज डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे फर्स्ट पॉसिबिलिटी काय, Y इज बिटवीन X अँड Z. अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये बिटवीननेस घ्यावा लागेल. दुसरी पॉसिबिलिटी काय घ्यायची, हे लार्ज डिस्टन्स आहे असं कन्सिडर करायचं. कोणतं लार्ज डिस्टन्स आहे, XY हे लार्ज डिस्टन्स आहे असं कन्सिडर करायचं आणि त्यांच्या बिटवीन तो जो पॉईंट आहे तो Z पॉईंट आहे. मग आपल्याला ZY दिलेला आहे 8, हे डिस्टन्स आपल्याला दिले 17, आपल्याला XZ काढायचा आहे. म्हणजे बिटवीननेस घ्यायचा इथे X डॅश Z डॅश Y. Z इज बिटवीन X अँड
वाय. तर अशा प्रकारे पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये स्मॉल डिस्टन्स घ्यायचे, ते लार्ज डिस्टन्स घ्यायचं आहे. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये हे लार्ज डिस्टन्स घ्यायचं आहे आणि ही 2 स्मॉल डिस्टन्सेस घ्यायचे. अशा प्रकारे 2 पॉसिबिलिटींचा यूज करून हे एक्झाम्पल, हा प्रॉब्लेम 5वा 4थ्याप्रमाणेच तुम्ही सॉल्व करायचं आणि नक्कीच तुम्हाला तो सोडवता येईल. पॉसिबिलिटी काय घ्यायच्या ते तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही हा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि 4चं आन्सर तुम्ही चेक करायचे, बघायचे आणि त्याप्रमाणे तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. काय दिलेलं आहे बघा. 6 प्रॉब्लेम. स्केच प्रॉपर डायग्राम अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यातला पहिला मी इथे लिहिलेला आहे. इफ बी इज बिटवीन ए अँड सी. बिटवीननेस आपल्याला दिलेला आहे. लेंथ ए सी 11, लेंथ बी सी 6.5, देन फाइंड लेंथ ए बी. 2 लेंथ आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला एका सेगमेंटची लेंथ आपल्याला काढायची आहे. तर या बिटवीननेसचे मी तुम्हाला 2 मीनिंग सांगितलेले होते. जर आपल्याला हा बिटवीननेस दिला असेल तर काय असतं. फर्स्ट मीनिंग हे 3 पॉईंट्स कोलिनियर असतात आणि सेकंड काय, सम ऑफ स्मॉल डिस्टन्सेस इज इक्वल टू लार्ज डिस्टन्स. हे दोघांचं आपल्याला इथे यूज करायचं आहे. आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे. ए बी सी कोलिनियर आहेत. बिटवीननेस आपल्याला दिलेला आहे ए डॅश बी डॅश सी अँड देअरफॉर आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. ए बी सी कोलिनियर आहे आणि बी त्यांच्या बिटवीन आहे. आपण आणखीन एक रिलेशन बघितलेलं होतं 3rd पॉईंटमध्ये. डिस्टन्स ए बी, लेंथ ऑफ लाईन सेगमेंट इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द एंड पॉईंट ऑफ लाईन सेगमेंट. मग आपण डिस्टन्सच्या ऐवजी लेंथ ए बी लिहू शकतो आणि लेंथ ए बीच्या ऐवजी आपण नुसतं ए बी असंही लिहू शकतो. तर आपल्याला डिस्टन्स ए बीच्या ऐवजी काय करणार आहे आपण इथे या क्वेश्चनसाठी, कारण आपल्याला लेंथ ए बी काढायचं आहे, किंवा डिस्टन्सने शोधून आपण नंतर लेंथ ए बी असंही लिहू शकतो. तर आपण बघूया. आपल्याला बिटवीननेस दिलेला आहे अँड देअरफॉर लेंथ ए बी प्लस लेंथ बी सी इज इक्वल टू लेंथ ए सी. लेंथ मीन्स डिस्टन्स. आता व्हॅल्यू ठेवूया आपण. काय काय दिलेलं आहे आपल्याला. लेंथ ए सी दिलेला आहे. लेंथ ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बी सी दिलेला आहे 6.5. ए सी दिलेला आहे आपल्याला 11. आपल्याला ए बी फाइंड आउट करायचं आहे तर याला आपल्याला शिफ्ट करावं लागेल अँड देअरफॉर लेंथ ए बी इज इक्वल टू 11 मायनस, हा इकडे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस होईल अँड देअरफॉर लेंथ ए बी, इथे कॉमा करायचं नाही बघा, लेंथ असल्यानंतर लेंथ ए बी इज इक्वल टू 4.5 युनिट्स. तर अशा प्रकारे आपण हे फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. समजलं असेल तुम्हाला. तर आपण यातलं अजून एक एक्झाम्पल घेऊया. काय दिलेलं आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल मी डायरेक्ट 3rd एक्झाम्पल घेतलं आहे. सेकंड तुम्ही सॉल्व करू शकता, नेहमीप्रमाणेच आहे ते. तर हे 3rd एक्झाम्पल थोडंसं वेगळं दिलेलं आहे. सेगमेंटच्या लेंथ सर्डमध्ये दिलेले आहेत, रूट दिलेला आहे तिथे. तर आपल्याला एक्स वाय झेड मधला बिटवीननेस दिलेला आहे. वाय इज बिटवीन एक्स अँड झेड अँड देअरफॉर एक्स वाय झेड आर कोलिनियर पॉईंट्स. त्यांची डायग्रॅम आपण ड्रॉ करूया. काय दिलेले आहे आपल्याला. एक्स वाय इज बिटवीन एक्स अँड झेड. मग आपल्याला ती फिगर अशा प्रकारे काढता येईल. बिटवीननेस फक्त इथे दाखवलेला आहे. त्यानंतर देअरफॉर फॉर्म्युला लिहायचा आहे. लेंथ एक्स वाय सम ऑफ स्मॉल डिस्टन्सेस, लेंथ एक्स वाय प्लस लेंथ वाय झेड इज इक्वल टू लेंथ लार्ज डिस्टन्स एक्स झेड. एक्स वाय आपल्याला दिलेला आहे का बघा. एक्स वाय इज √7 प्लस वाय झेड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इज इक्वल टू एक्स झेड दिलेला आहे
3√7. मग आपल्याला YZ जर काढायचा असेल तर या √7 ला आपल्याला शिफ्ट करावं लागेल आणि देअरफॉर लेंथ YZ इज इक्वल टू 3√7. हा इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल, -√7. and therefore length YZ is equal to, हा √7 जर आपण कॉमन घेतला तर इथे काय शिल्लक राहील बघा, इथे मल्टिप्लाइड काहीच नाही, म्हणजे समजा आपण 1 घेऊ शकतो. मग √7 जर आपण कॉमन घेतला तर इथे काय राहील, इथे 3 मायनस इथे काय राहील 1. and therefore length YZ is equal to 3 minus 2√7 units. बघा, रूट जरी दिलेलं असलं तरी अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल तर पहिल्या आणि या थर्ड प्रमाणेच सेकंड एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे तीनही एक्झाम्पल्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत. आपण आता लास्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 7 काय दिलेलं आहे बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम, विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. सिंगल सेंटेन्स मध्ये याचा आन्सर लिहायचं आहे. नॉन कोलिनियर, यांना नावं देऊया समजा आपण ABC. हे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत, एका लाईन मध्ये नसणारे नॉन कोलिनियर पॉइंट्स. मग हे पॉइंट्स जर आपण जोडले तर कोणती डायग्रॅम, कोणती फिगर तयार होईल. विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. कोणती फिगर फॉर्म होते, ट्रायंगल. सिंगल सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचं आहे. ट्रायंगल इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. तर अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट आपण कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित समजले असतील. तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या प्रॉब्लेमचा आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.